मित्रांनो, आजच्या कथेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. पण कथा सुरू करण्यापूर्वी कमेंट करून आम्हाला नक्की सांगा की तुम्ही आमचे व्हिडिओ कुठून पाहता. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आजची कथा आहे सुमन नावाच्या एका अनाथ मुलीची, जिच्या आयुष्यात लहानपणापासून दुःख आणि संघर्ष तिच्या सोबत होते. आई वडिलांना गमावल्यानंतर ज्या नातेवाईकांनी तिचा आधार बनायला हवं होतं, त्यांनीच तिला ओझं समजून अनाथाश्रमात सोडलं. पण त्या अनाथाश्रमात तिच्यासोबत अशी एक भयंकर घटना घडली, ज्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. त्यानंतर तिच्या आईची मैत्रीण तिला आपल्या घरी घेऊन गेली, पण मुलीला आधार देण्यासाठी नाही, तर स्वतःच्या घरात मोफत नोकराणी बनवण्यासाठी. अनेक वर्ष अपमान आणि अन्याय सहन केल्यानंतर जेव्हा सुमनचं जबरदस्ती लग्न एका अधेड विवाहित पुरुषाशी लावण्याची तयारी सुरू झाली, तेव्हा अचानक घरातील एका व्यक्तीने असा निर्णय घेतला की सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. पण तो निर्णय नेमका काय होता? सुमनला त्या लग्नातून कोण वाचवणार होतं? आणि ज्या मुलीला आयुष्यभर अपमान मिळाला, तिच्या आयुष्यात शेवटी प्रेम आणि सन्मान कसा आला, हे सगळं जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि हो, कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या माणसांसोबत शेअर करा आणि रिअल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग कथा सुरू करूया. माझं नाव सुमन आहे. मी अनाथ आश्रमात राहत होते, कारण माझ्याच माणसांनी मला तिथे सोडून दिलं होतं. अनाथ आश्रमाबद्दल मी खूप ऐकलं होतं की ज्या मुलांचे आई वडील नसतात, ती मुलं तिथे राहतात. त्यांची चांगली काळजी घेतली जाते, त्यांना शिक्षण दिलं जातं आणि ज्यांना ह्या जगात कुठे जागा नसते, त्यांच्यासाठी अनाथ आश्रम म्हणजे एक घर असतं. पण जेव्हा मी पहिल्यांदा अनाथ आश्रमात पाऊल ठेवलं, तेव्हा माझे होशच उडाले. तिथली परिस्थिती खूपच खराब होती. एका लांब रांगेत काही बारीक, घाबरलेली आणि उदास मुलं हातात रिकाम्या ताटल्या घेऊन आपल्या वाट्याचं जेवण मिळवण्याची वाट पाहत उभी होती. मी अनाथ आश्रमाबद्दल फक्त ऐकलं होतं, सिनेमांमध्ये पाहिलं होतं, पण प्रत्यक्षात तिथे काय परिस्थिती असते हे मला माहीत नव्हतं. सिनेमांमध्ये तर अनाथ आश्रमात राहणारी मुलं आनंदी दाखवतात, पण इथे तर सगळंच उलट होतं. एक उद्धट आणि गर्विष्ठ बाई माझ्या दिशेने आली. तिने काहीही न बोलता माझ्या हातातून माझी बॅग हिसकावून एका बाजूला ठेवली आणि माझ्या सुन्न झालेल्या हातात रिकामी ताटली दिली. मग खूप मोठ्या आवाजात ओरडून म्हणाली, जा, त्या रांगेत शांतपणे उभी राहा. जेवण घ्यायचं असेल तर स्वतः ताटली घेऊन रांगेत उभं राहावं लागेल. तू काही राजकुमारी नाहीस की तुला तुझ्या बेडवर कोणी जेवण आणून देईल. तिचा आवाज ऐकून मी खूप घाबरले आणि शांतपणे त्या मुलांच्या रांगेत जाऊन उभी राहिले. प्रत्येक क्षण जात होता आणि माझ्या डोळ्यातून अश्रू सतत गालावर ओघळत होते. हळूहळू वेळ जात गेला आणि मला तिथे राहण्याची सवय झाली, कारण आता तेच माझं जग होतं. मला तिथे राहण्याची सवय लावून घ्यायची होती. मी मनाला समजावलं की अनाथ मुलांचं आयुष्य असंच असतं. ज्यांचे आई वडील नसतात, त्यांचं ह्या जगात कोणी नसतं आणि आई वडील नसलेल्या मुलांना कोणीही सहजपणे पायदळी तुडवतं. मागच्या 5 वर्षाचा तो वेदनादायक काळ माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा येत होता. मी लहान होते तेव्हा एका अपघातात माझे आई बाबा मला कायमचे सोडून गेले होते. मी त्यांची एकुलती एक मुलगी होते. माझ्या आईच्या पोटात 5 महिन्याचं बाळ होतं. त्या अपघातात ते बाळही आई वडिलांसोबत या जगातून निघून गेलं. कधी कधी मला वाटायचं, माझे आई बाबा आज जिवंत असते तर माझ्यापेक्षा लहान असा माझा भाऊ किंवा बहीण माझ्यासोबत असता. पण देवाने माझ्याकडून सगळंच हिरावून घेतलं होतं. आमच्याकडे देवाने दिलेलं सगळं काही होतं, पण आई बाबा गेल्यानंतर जणू काहीच उरलं नव्हतं. आमचे खूप नातेवाईक होते, पण माझे आई बाबा जिवंत होते तोपर्यंत ते सगळे आमचे होते. त्यांच्या जाण्यानंतर मात्र प्रत्येकजण माझी जबाबदारी घेण्यापासून दूर पडू लागला. माझ्या बाबांच्या बाजूच्या नातेवाईकांनी मला त्यांच्या घरी ठेवण्यास नकार दिला, कारण आमच्या कुटुंबात जिवंत राहिलेली मी एकटीच होते. हा अपघात बसमध्ये झाला होता. आम्ही सगळे दिल्लीला फिरायला निघालो होतो, पण रस्त्यात असा भयंकर अपघात झाला की माझं संपूर्ण कुटुंब वाचू शकलं नाही आणि अनेक लोक जखमी झाले. मला ही दुखापत झाली होती. मला रुग्णालयात नेण्यात आलं. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा माझ्या नातेवाईकांच्या हवाली मला करण्यात आलं. ते माझे काका होते, माझी आत्याही होती, पण त्यांच्यापैकी कोणालाही मला आपल्या घरी ठेवायचं नव्हतं. त्यांना माहीत होतं की माझे मामा देखील आहेत, म्हणून त्यांनी मला माझ्या मामांच्या घरी पाठवलं. मामांनाही माझी जबाबदारी घ्यायची नव्हती.
कारण मामीने त्यांना तसं करण्यास नकार दिला होता. पण माझे काका आणि आत्या यांनी जबरदस्तीने मला मामांच्या हवाली केलं. तेव्हापासूनच मी या लोकांसाठी ओझं बनले होते. मामा माझ्यावर प्रेम करायचे कारण मी त्यांच्या बहिणीची एकुलती एक मुलगी होते. पण मामीला माझं त्यांच्या घरात राहणं अजिबात आवडत नव्हतं. तिच्या रोजच्या खोट्या तक्रारी आणि कान भरण्याच्या सवयीमुळे मामांच्याही मनात माझ्याबद्दल गैरसमज निर्माण झाले आणि तेही माझ्यावर विनाकारण राग काढू लागले. मी तर काही चुकीचं करतही नव्हते. जमेल तसं मामा मामीचं म्हणणं ऐकण्याचा प्रयत्न करत होते. मामीची मोठी मुलगी दीपिका होती. ती खूप खोडकर आणि उद्धट होती. मामी नेहमी माझ्यावर आरोप करायची की मी तिच्या लाडक्या मुलीला मारते, पण तसं काहीच नव्हतं. उलट मला स्वतःलाच दीपिकाची भीती वाटायची. ती अगदी तिच्या आईसारखीच होती. खोटं बोलणं तिच्या सवयीचं झालं होतं. ती माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान होती, पण खोटं अशा पद्धतीने बोलायची जणू ती खूप मोठी आणि अनुभवी आहे. खरं तर दीपिका स्वतः लाकडी काठी घेऊन मला विनाकारण मारायची. तिलाही माहीत होतं की तिची आई माझा तिरस्कार करते, म्हणून तीही माझा तिरस्कार करायची. मला तिच्यासोबत खेळायचं होतं, पण ती नेहमी म्हणायची, तू घाणेरडी आहेस, तू खूप वाईट आहेस, मला तुझा तिरस्कार आहे. मी स्वतःचा बचाव करण्यासाठी तिचा हात पकडला तरी ती मोठमोठ्याने रडायला लागायची. मग मामी माझ्यावर ओरडायची, तू माझ्या मुलीला त्रास देतेस, नक्कीच तूच तिच्यासोबत काहीतरी केलं असेल, म्हणून ती रडायला लागली. मी माझी बाजू सांगायचे, नाही मामी, मी काहीच केलं नाही, उलट तीच मला मारत होती. त्यावर त्या म्हणायच्या, अगं ती लहान मुलगी आहे, थोडं फार मारलं तर मार खाऊन घ्यायचा ना, तू तिला रडवलंस कशाला? माझ्या एवढ्याशा वयात घरातली छोटी मोठी सगळी कामं माझ्यावर टाकली गेली होती. मामी नेहमी म्हणायची, आता आमच्या घरात राहतेस ना, तर घरची कामंही तुला करावी लागतील. फुकटच्या भाकऱ्या तोडायला तुला इथे ठेवलेलं नाही. आधी तुझी आई तुम्हाला घेऊन इथे यायची, काही दिवस राहायची आणि निघून जायची, पण आता तुला इथून घेऊन जाणारं कोणीही नाही. मला त्यांच्या अशा टोमण्यांचा दिवस रात्र सामना करावा लागायचा. मी शांतपणे सगळी कामं करायचे आणि कधी थकून किंवा कंटाळून एखादं काम करण्यास नकार दिला तर मला शिक्षा म्हणून जेवणाचा एक घासही दिला जायचा नाही. मामी म्हणायची, घरचं काम करणार नाहीस तोपर्यंत तुला जेवण मिळणार नाही. एवढ्या छोट्या वयात घरकामाचं इतकं ओझं माझ्या खांद्यावर टाकलं होतं की ते माझ्याकडून सांभाळलंही जात नव्हतं. भुकेने माझा जीव जायची वेळ आली की मी रडत उठायचे आणि सगळी कामं पूर्ण करायचे. मग एक संध्याकाळ अशी आली जी घटना मला आजही विसरता येत नाही. मी स्वयंपाकघराच्या जवळ लपून मामा आणि मामीचं बोलणं ऐकलं. मामी खूप चालाकीने मामांना समजावत होती आणि माझ्या विरुद्ध कट रचत होती. ती म्हणाली, एका हो, सुमनला इथे राहून आता जवळपास वर्ष होत आलं आहे. तिच्यामुळे दीपिकाला खूप त्रास होतोय. तुमची भाची सतत मला त्रास देत असते. मला सुमनला इथे ठेवून माझ्या मुलीचं बालपण खराब करायचं नाही. मामा म्हणाले, मग तुला काय हवं आहे? मी काय करू? मामी हळूच हसून म्हणाली, मला वाटतं काही काळासाठी तुमच्या भाचीला अनाथ आश्रमात पाठवून द्या. ती तिथे आनंदात राहील. तिथे तिला शिक्षणही मिळेल. तिथे राहून ती थोडी मोठी आणि समजूतदार झाली की आपण तिला परत आणू. मामीचं बोलणं ऐकून मामांनी नकार दिला आणि म्हणाले, नाही, मी असं करू शकत नाही. मी असं केलं तर नातेवाईक काय म्हणतील? सगळे मला दोष देतील. म्हणतील बहिणीची एकच मुलगी आहे, तिची जबाबदारीही नीट निभावता आली नाही. बहीण गेल्यावर तिच्या मुलीची काळजी घ्यायला हवी होती आणि तू तिला अनाथ आश्रमात पाठवलंस. नाही, आपण जसं जमेल तसं तिला वाढूया. मामी त्यांच्या शेजारी बसून त्यांची मनधरणी करू लागली आणि म्हणाली, तुम्ही माझं ऐकतच नाही. कोणीही काही म्हणणार नाही. आपल्या घरी तसंही नातेवाईक येत नाहीत. कोणाला कळणार आहे की आपण सुमनला कुठे पाठवलं? आणि कोणी आलंच आणि सुमनबद्दल विचारलं तर आपण सांगू की ती काका आणि आत्या किंवा एखाद्या मावशीच्या घरी राहायला गेली आहे. मामा तरीही तयार नव्हते. ते म्हणाले, नाही, मी असं करणार नाही. तेव्हा मामीला राग आला आणि ती स्पष्टपणे म्हणाली, आता मला तुमच्या भाचीचं ओझं उचलता येणार नाही. मी तिला ह्या घरात अजिबात सहन करू शकत नाही. काहीही करा आणि तिला इथून बाहेर काढा, नाहीतर मी माझ्या मुलीला घेऊन कायमची माहेरी निघून जाईन. मग तुम्ही आणि तुमची भाची या घरात राहा.
तिची धमकी ऐकून मामा घाबरले. माझे आई बाबा गेल्यानंतर लगेचच त्या दोघांनी माझ्या आई बाबांच्या वस्तूवरही ताबा मिळवला होता. मामीला तर माझ्या आईचा आधीपासूनच राग आणि तिच्याबद्दल हेवा होता. आई बाबा गेल्यानंतर तिला आतून एक विचित्र आनंद झाला होता. कारण आम्ही मामांच्या घरी जायचो तेव्हा आमची सेवा करावी लागते हे तिला अजिबात आवडत नव्हतं. आणि तिला वाटायचं की आम्ही त्यांच्या घरी येऊच नये. अनाथ आश्रमाच्या त्या रांगेत उभी राहून या सगळ्या कडू आठवणी आठवत होत्या आणि माझं मन अक्षरशः तुटत होतं. मला माझं जुनं घर आठवत होतं, जिथे कधी माझ्या आई बाबांचं प्रेम भरून राहिलं होतं. मला इथे आणताना मी मामांच्या पायात पडून विनवणी केली होती. रडत रडत म्हणाले होते, मामा मला एकदा तरी माझ्या घरी घेऊन चला. मला माझं जुनं घर बघायचं आहे. माझ्या जुन्या आठवणी पुन्हा जगायच्या आहेत. माझ्या आई बाबांचा वास त्या घरात अजूनही असेल. तो मला एकदा अनुभवायचा आहे. पण त्यांनी निर्दयपणे सांगितलं, आत्ता वेळ नाही, नंतर कधीतरी घेऊन जाईल. आणि मग मला थेट या ओसाड जागी आणून सोडलं. जर त्यांनी असं केलं नसतं तर मामीने दिलेली धमकी ती खरी करून दाखवली असती. मामा त्यांच्या बायकोला खूप घाबरायचे. जेव्हा माझी जेवणाची वेळ आली तेव्हा तिथल्या ड्युटीवर असलेल्या बाईने माझ्या ताटात एक कोरडी भाकरी आणि थोडी डाळ वाढली. मी पाहिलं की सगळी मुलं जमिनीवर बसून मन नसतानाही ते जेवण खात होती. मीही एका कोपऱ्यात जाऊन बसले, पण दुःख आणि भीतीमुळे माझ्या घशाखाली एक घासही उतरत नव्हता. जेवण झाल्यावर मला माझा बिछाना दाखवण्यात आला. मी माझी बॅग ठेवून घाबरलेल्या नजरेनं आजूबाजूला पाहत बसले. काही मुलं आपापल्या खेळात रमली होती तर काही माझ्यासारखीच भिंतीला टेकून शांत बसली होती. या उदास अनाथ आश्रमात माझी प्रियंका नावाच्या एका मुलीशी ओळख झाली. ती माझ्यापेक्षा वयाने मोठी आणि खूप समजूतदार वाटत होती. ती माझ्या जवळ येऊन बसली आणि प्रेमाने विचारलं, तू एवढी दुःखी का आहेस? माझी मैत्रीण होशील? मी उदासपणे होकार दिला, कारण मी इथे नवीन होते आणि स्वतःला खूप एकटं समजत होते. मला एका मैत्रिणीची गरज होती, म्हणून मी मान हलवून तिच्याशी हात मिळवला. प्रियांकाने मला सांगितलं की तिची आई मरण पावली होती. त्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि तिच्या सावत्र आईने तिला इथे अनाथ आश्रमात आणून सोडलं. पण तिच्या चेहऱ्यावर लगेच आनंद पसरला जेव्हा ती म्हणाली की तिचे बाबा नेहमी तिला भेटायला येतात आणि तिच्यासाठी खेळणी, कपडे आणि खूप छान वस्तू घेऊन येतात, म्हणून ती त्यांची नेहमी वाट पाहत असते. तिचे बाबा तिला घरी घेऊन जायला तयार आहेत, पण त्यांच्या दुसऱ्या बायकोमुळे ते मजबूर आहेत. मी तिच्या आनंदी चेहऱ्याकडे हुरहुरत्या नजरेनं पाहत होते आणि मनात विचार करत होते की तिचे बाबा जिवंत आहेत, तिच्यावर प्रेम करतात, तिला भेटायलाही येतात. पण माझं तर या जगात कोणीच उरलेलं नाही. मला भेटायला कोण येणार? जे माझे होते त्यांनीच मला जाणीवपूर्वक इथे सोडलं होतं, जेणेकरून मी त्यांच्या आयुष्यात पुन्हा कधीच परत जाऊ नये. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी मुलं लवकर उठवण्यात आली आणि अनाथ आश्रमाची साफसफाई सुरू झाली. छोट्या छोट्या मुलांकडूनही त्यांच्या ताकदीपेक्षा जास्त काम करून घेतलं जात होतं. मीही त्यांच्यासोबत साफसफाई करत होते. तिथली वॉर्डन खूपच कडक आणि निर्दयी बाई होती. छोट्याशा चुकीवरही ती मुलांना थप्पड मारायची. अशाच प्रकारे घुसमटत माझा एक आठवडा तिथे गेला आणि प्रियांका सोबत माझी घट्ट मैत्री झाली. प्रियांका खूप चांगली मुलगी होती. तिच्यासोबत बोलायला मला आवडायचं. एक दिवस आम्ही दोघी अनाथ आश्रमाच्या छोट्याशा पार्कमध्ये उभ्या होतो. तेव्हा मुख्य गेट जवळ उभा असलेला चौकीदार बराच वेळ आमच्याकडे पाहत होता. मग तो आमच्या जवळ आला आणि प्रियांकाला म्हणाला, इकडे ये, माझं एक काम आहे. प्रियांकाने तिथूनच उत्तर दिलं, अंकल तुम्हाला जे सांगायचं आहे ते इथूनच सांगा, मी तिथे येणार नाही. चौकीदार चिडून म्हणाला, समजत नाही का? जेव्हा सांगितलं आहे की इथे ये तर ये. प्रियांका मला म्हणाली, तू 2 मिनिटं इथेच थांब, मी त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून येते. ती चौकीदाराजवळ गेली. त्याने खूप चालाखीने सांगितलं, तुझे बाबा तुला भेटायला बाहेर आले आहेत, लवकर माझ्यासोबत चल. हे ऐकून प्रियांकाच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिने लगेच चौकीदाराचा हात पकडला आणि त्याच्यासोबत जाऊ लागली. जाताना तिने मागे वळून माझ्याकडे पाहिलं. माझ्याही मनात एक हुरहुर उठली. काश माझेही बाबा जिवंत असते तर तेही मला भेटायला आले असते. प्रियांका गेल्यानंतर मी पार्कमध्ये बराच वेळ तिची वाट पाहत बसले. पण खूप वेळ झाला आणि मी पाहिलं की चौकीदार एकटाच बाहेर येऊन आपल्या खुर्चीवर बसला होता
आणि घाबरून इकडे तिकडे पाहत होता. माझ्या मनात अचानक एक अनोळखी भीती निर्माण झाली. मला काहीतरी विचित्र वाटत होतं. मी पटकन एका दाट झाडामागे लपले आणि चौकीदाराच्या हालचाली पाहू लागले. पण प्रियांकाचा कुठेच पत्ता नव्हता. मला घाबरायला झालं आणि मी थेट माझ्या खोलीत परत आले. खोलीत आल्यावरही मी बराच वेळ प्रियांकाची वाट पाहत होते. दुपारच्या जेवणाची वेळ झाली आणि वॉर्डन सगळ्या मुलांना रांगेत उभं राहायला सांगण्यासाठी आली. मी धीर करून तिला विचारलं, मॅडम, प्रियांका अजून परत आली नाही. मला वाटलं कदाचित ती तिच्या बाबांसोबत बोलण्यात गुंग झाली असेल. पण तिचे बाबा तिला भेटायला आले होते ना? ती त्यांच्यासोबत घरी गेली आहे का? वॉर्डनने आश्चर्याने माझ्याकडे पाहून विचारलं. तिचे बाबा इथे कधी आले? मी सांगितलं, आज सकाळी साधारण 10:30 वाजता गार्ड अंकल तिला बोलावून घेऊन गेले. हे ऐकताच वॉर्डनच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तिने मला तिथेच थांबायला सांगितलं आणि मुलांची रांग लावून ती घाईघाईने निघून गेली. काही वेळातच अनाथ आश्रमात गोंधळ उडाला आणि वॉर्डन घाबरलेल्या अवस्थेत परत आली. तिने माझा हात घट्ट पकडला आणि मला जिना चढवून वरच्या मोठ्या ऑफिसमध्ये घेऊन गेली. तिथे तो चौकीदारही बसला होता आणि एका मोठ्या वयाच्या बाई सुपरिटेंडेंटच्या खुर्चीवर बसल्या होत्या. मला पाहताच त्यांनी प्रेमाने विचारलं, बेटी, तू प्रियांकाला कुठे जाताना पाहिलंस? मी कोणतीही भीती न बाळगता चौकीदाराकडे बोट दाखवलं आणि सांगितलं, या अंकलने प्रियांकाला असं सांगून बोलावलं होतं की तुझे बाबा आले आहेत आणि तुझी वाट पाहत आहेत. त्यानंतर ती त्यांच्यासोबत गेली. हे ऐकताच चौकीदार रागाने लाल झाला आणि ओरडून म्हणाला, मुली, खोटं बोलू नकोस. मॅडम, ही मुलगी खोटं बोलते. हिला कोणीतरी शिकवून पाठवलं आहे. मी वेडा आहे का वॉर्डनची परवानगी न घेता गेट उघडून कोणाला बाहेर जाऊ देईन? तो सतत माझं म्हणणं खोटं ठरवत होता आणि त्याच्या लाल डोळ्यांनी मला घाबरवलं. पण मी घाबरत घाबरत पुन्हा तेच सांगितलं, अंकल, खोटं तर तुम्ही बोलत आहात. प्रियांका तुमच्या सोबतच गेली होती. त्यानंतर त्या मोठ्या मॅडमनी मला जवळ बसवलं आणि 2 गार्ड्स आणि वॉर्डनला सोबत घेऊन मी त्यांना ती जागा दाखवावी असं सांगितलं जिथे चौकीदार प्रियांकाला घेऊन गेला होता. मी त्यांना अनाथ आश्रमाच्या मागच्या बाजूला असलेल्या जुन्या सामानाच्या अंधाऱ्या खोलीकडे घेऊन गेले आणि सांगितलं की मी प्रियांकाला या खोलीत जाताना पाहिलं होतं. चौकीदाराच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे उडाला होता. तो पुन्हा पुन्हा म्हणत होता की ही मुलगी खोटं बोलते. पण मॅडमच्या आदेशावर 2 उंच आणि मजबूत गार्ड्सनी तिथे पडलेलं जुनं सामान आणि जड लाकडी फळ्या बाजूला केल्या. तेव्हा अचानक माझी नजर कोपऱ्यात पडलेल्या प्रियांकाच्या चपलेवर गेली. मी किंचाळून म्हणाले, ती बघा प्रियांका. तिला बाहेर काढलं तेव्हा ती बेशुद्ध होती आणि तिचे कपडे रक्ताने माखलेले होते. ते भयानक दृश्य पाहून माझ्या छोट्याशा मनात अशी भीती बसली की मी थरथर कापू लागले. पोलीस आणि स्टाफने लगेच चौकीदाराला पकडलं आणि प्रियांकाला रुग्णालयात नेलं. वॉर्डनने मला कडकपणे धमकावलं की ह्या घटनेबद्दल मी कोणत्याही मुलाला किंवा बाहेरच्या व्यक्तीला काहीही सांगायचं नाही, नाहीतर माझं काही खरं राहणार नाही. त्या भयानक घटनेचा माझ्या मनावर इतका परिणाम झाला की मी रात्री किंचाळत उठायचे. माझ्याकडून जेवणही खाल्लं जात नव्हतं आणि कोणी माझ्या जवळ आलं तरी मी घाबरून जायचे. माझे हात पाय थरथर कापायचे. प्रियांका कुठे गेली याचा पुढे काहीच पत्ता लागला नाही आणि 3 महिने उलटले. मी पुन्हा एकटी पडले. मला दररोज प्रियांकाची आठवण यायची. तिचा हसरा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर यायचा. मग एक दिवस तीच वॉर्डन माझ्या जवळ आली आणि म्हणाली, तुझी मावशी आहे का? ती तुला भेटायला आली आहे. माझी मावशी? हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. प्रियांकाच्या घटनेच्या भीतीमुळे मी इतके घाबरलेले होते की रडत रडत मी स्पष्ट नकार दिला. मला कोणालाही भेटायचं नाही. वॉर्डनने माझा हात जबरदस्तीने पकडला तेव्हा मी भीतीने ओरडू लागले. तिने मला शांत केलं आणि त्या बाईला माझ्या जवळ आणलं. पण ही माझी मावशी नव्हती. माझी मावशी तर अगदी माझ्या आईसारखी दिसायची. ही दुसरीच कोणीतरी होती, पण मी तिला ओळखत होते. मी तिला कधी कधी माझ्या घरी येता जाता पाहिलं होतं. ती बराच वेळ माझ्या आईशी बोलत बसायची. ती वॉर्डन सोबत माझ्याकडे आली. तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, तू सुमन आहेस ना? अगदी तुझ्या आईसारखी दिसतेस बेटी. मी तुला घ्यायला आले आहे. आता तू माझ्या घरी राहशील. हे ऐकून मला आश्चर्य वाटलं की ती मला इथे का घ्यायला आली आहे. मी तिचा हात माझ्या डोक्यावरून बाजूला केला.
तिने माझ्या डोळ्यात पाहून सांगितलं, माझ्यापासून घाबरू नकोस. मला माहीत आहे की तुझे आई बाबा या जगात नाहीत आणि तुझ्या मामांनी तुला इथे सोडून दिलं आहे. मी तुझ्या मामांच्या घरी गेले होते, पण तू तिथे नव्हतीस, म्हणून मला इथे यावं लागलं. मी तुझ्या आईची खूप चांगली मैत्रीण आहे. माझं नाव साक्षी आहे. मला तुझ्या आईची खूप आठवण येते, म्हणून मला वाटलं तिच्या मुलीला माझ्या घरी घेऊन जावं. एवढं सांगून तिने माझा हात धरला आणि मला तिच्यासोबत येण्यास सांगितलं. तिने सांगितलं की माझी कागदपत्राची सगळी प्रक्रिया पूर्ण करून मला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी ती आली आहे. हे ऐकून माझ्या मनाला थोडा दिलासा मिळाला, कारण आता मला या भयानक अनाथाश्रमात राहायचं नव्हतं. माझ्या आईच्या मैत्रिणीच्या घरी मी राहणार होते, म्हणून मी शांतपणे तिच्या मागे चालू लागले. साक्षी आंटी माझ्या आईची खूप चांगली मैत्रीण होती. या नरकासारख्या अनाथ आश्रमातून बाहेर पडण्याचा मला खूप आनंद झाला होता. मी तिच्या मोठ्या गाडीत बसले आणि गाडी तिच्या घराकडे निघाली. काही वेळाने गाडी एका मोठ्या आणि आलिशान बंगल्यासमोर थांबली. माझ्या आयुष्यात मी असं घर कधीच पाहिलं नव्हतं. साक्षी आंटी गाडीतून उतरली, माझी जुनी बॅग हातात घेतली आणि मला आत येण्याचा इशारा केला. आत पाऊल ठेवताच मला जाणवलं की ते घर खूप सुंदर आणि आरामदायी होतं. प्रत्येक वस्तू व्यवस्थित ठेवलेली होती. साक्षी आंटी मला थेट एका मोठ्या आणि सुंदर हॉलमध्ये घेऊन गेली आणि सोफ्यावर बसायला सांगितलं. थोड्या वेळाने तिने मोहन काकांना आवाज दिला. ते माझ्या बाबांच्या वयचे होते. ते लगेच आमच्यासाठी थंड पाणी आणि ज्यूस घेऊन आले. मोहन काकांनी हसून मला पाण्याचा ग्लास दिला आणि प्रेमाने माझ्याकडे पाहिलं. साक्षी आंटीने पाणी पिताना मोहन काकांना आदेश दिला, हिच्यासाठी जी जागा तयार केली आहे आणि जी खोली तयार करून ठेवली आहे ती तिला दाखवा. आता ही कायम इथेच राहणार आहे. मोहन काकांनी माझा हात अगदी प्रेमाने धरला आणि मला त्या मोठ्या बंगल्याच्या बाजूला असलेल्या एका वेगळ्या भागाकडे घेऊन गेले. आम्ही त्या खोलीत गेलो तेव्हा मी पाहिलं की तो छोटासा खोलीचा भाग त्या राजवाड्यासारख्या बंगल्यापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. घरापासून थोडा दूर अंगणाच्या कोपऱ्यात एक जुना छोटासा क्वार्टर होता. बंगल्यातल्या सगळ्या खोल्या मोठ्या आणि सुंदर होत्या, पण हा क्वार्टर खूपच खराब आणि अस्वच्छ होता. एका कोपऱ्यात लाकडाची जुनी छोटी अलमारी होती आणि जमिनीवर 2-4 पाया टाकलेल्या होत्या. मोहन काकांनी माझ्याकडे पाहून हळू आवाजात सांगितलं, बेटी, आजपासून तू माझ्या सोबत याच खोलीत राहशील. ही चारपाई तुझी आहे आणि हीच मालकिणीची इच्छा आहे. एका चारपाईवर मी झोपेन आणि दुसऱ्यावर तू. मी माझी बॅग शांतपणे एका बाजूला ठेवली आणि चारपाईच्या कडेला बसून मनाला सावरू लागले. मी विचार करत होते की देवाने मला त्या भयानक अनाथाश्रमातून बाहेर काढलं खरं, पण आता मी एका नवीन परीक्षेत अडकले होते. माझं नशीब मला पुढे कुठे घेऊन जाणार होतं काहीच माहीत नव्हतं. थोडा वेळ झोपल्यानंतर मी उठले तेव्हा मोहन काका स्वयंपाकघराकडे जात होते. त्यांनी मला सोबत येण्याचा इशारा केला. आम्ही दोघं स्वयंपाकघरात गेलो. तिथे त्यांनी मला सांगितलं, तू माझ्यासोबत छोटी मोठी कामं करून देत जा बेटी, त्यामुळे तुझं मनही रमेल आणि वेळही सहज जाईल. ते खूप चांगले आणि भोळे माणूस होते. ते मला नेहमी बेटी म्हणायचे. मी शांतपणे त्यांना स्वयंपाकघरातलं सामान आणि भांडी देत होते. ते जे मागायचे ते मी त्यांना द्यायचे. तेवढ्यात हॉलच्या बाजूने साक्षी आंटीचा मोठा आवाज ऐकू आला. त्या एका शेजारच्या बाईशी बोलत होत्या. साक्षी आंटी म्हणत होत्या, या मुलीला इथे आणणं माझी एक प्रकारची मजबुरीच होती, कारण मी माझ्या मैत्रिणीची खबर घेण्यासाठी तिच्या भावाच्या घरी गेले होते. तिथे तिच्या भावाने आणि वहिनीने मला सांगितलं की तिची मुलगी त्यांच्याच घरी राहते. मला वाटलं ही मुलगी आपल्या घरी घेऊन यावी. तिचे आई बाबा या जगात नाहीत आणि तिच्या मामा मामीकडे पाहिलं तर असं वाटत होतं की त्यांना तिच्यावर अजिबात प्रेम नाही. म्हणून मी त्यांना सांगितलं की माझी मैत्रीण रेखाची मुलगी मला दिली तर मी तिची चांगली काळजी घेईन आणि तुमच्या डोक्यावरची जबाबदारीही उतरून जाईल. माझं नाव ऐकून मी किचनमध्येच कान देऊन ऐकत राहिले. ती पुढे म्हणाली. माझं बोलणं ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्यांनी मला सांगितलं की आम्ही तिला अनाथ आश्रमात पाठवलं आहे, कारण आम्हालाही तिची जबाबदारी उचलता येत नव्हती. मी म्हटलं ठीक आहे, मी तिथून तिला घेऊन येते, पण एकदा ती माझ्या घरी आली की पुन्हा तुम्हाला कधीच मिळणार नाही. त्यांनीही सांगितलं ठीक आहे, तुम्ही तिला घेऊन जा, आम्हाला ती नकोच आहे.
मला खरं तर तिला इथे ठेवून कायमची नोकराणी बनवून ठेवायचं आहे. तिला फक्त राहायला जागा आणि 2 वेळचं जेवण द्यायचं. आयुष्यभर माझ्या घरात नोकराणी म्हणून राहील आणि तेही फुकट. हे ऐकून माझ्या छातीत काहीतरी तुटल्यासारखं झालं. साक्षी आंटी पुढे म्हणाली, माझी मैत्रीण मला खूप प्रिय होती, पण काय करू, जे लोक या जगातून निघून जातात त्यांच्या मुलांचं असंच होतं. शेजारची बाई म्हणाली, अगं तुझा मुलगाही आहे, असं होऊ नये की ही मुलगी मोठी झाल्यावर तुझ्या मुलाला आपल्या ताब्यात घेईल. साक्षी आंटी म्हणाली, तू मला मूर्ख समजतेस का? मी असं कधीच होऊ देणार नाही आणि माझा मुलगाही माझ्यासारखाच विचार करणारा असेल. मी तिची जबाबदारी मोहन काकांकडे दिली आहे. ती त्यांच्या सोबतच राहील. मी हे सगळं किचनमधून उभी राहून ऐकत होते. माझ्या आईची मैत्रीण असूनही ही बाई तिच्या एकुलते एक अनाथ मुलीबद्दल अजिबात सहानुभूती दाखवत नव्हती. उलट मला घरची नोकराणी बनवण्यासाठी इथे घेऊन आली होती. तिच्या या विषारी बोलण्याने माझं मन अक्षरशः रक्तबंबाळ झालं होतं. साक्षी आंटीला 2 मुलं होती. एक मुलगा अतुल आणि एक मुलगी नैना. नैना माझ्यापेक्षा साधारण 1 वर्षाने लहान होती. ती खूप गोड आणि निरागस होती आणि अतुल माझ्यापेक्षा जवळपास 2 वर्षांनी मोठा होता. त्यांचा स्वभाव खूप चांगला होता. संध्याकाळी त्या दोन्ही मुलांना मी त्यांच्या घरी राहायला आले आहे हे कळलं तेव्हा ते आनंदाने माझ्या जवळ आले आणि म्हणाले, चल आपण सगळे मिळून खेळूया. पण साक्षी आंटीने त्यांना माझ्यासोबत खेळताना पाहिलं आणि त्या रागाने ओरडल्या, तुम्ही वेडे झाले आहात का? ही आपल्या घरची नोकराणी आहे. ती जिथे आहे तिथे राहू द्या. तिच्या सोबत खेळायची काय गरज आहे? तिच्याशी मैत्री करण्याचीही गरज नाही. तुम्ही तिच्यापासून दूर राहा. अतुल त्यावेळी 5वीत शिकत होता आणि खूप समजूतदार होता. त्याने आईसमोर विनवणी करत सांगितलं, मम्मी ती बिचारी ही आमच्यासारखीच लहान मुलगी आहे. तिलाही खेळण्याचा अधिकार आहे. तुम्ही एवढ्या छोट्या मुलीला नोकराणी बनवून आणला आहे. तुम्हाला तिची दया येत नाही का? एवढ्या लहान वयात तुम्ही तिच्याकडून घरकाम करून घेणार आहात आणि तिला काकांसोबत त्या क्वार्टरमध्ये का ठेवलं आहे? तिला तर आपल्या खोलीत नयनासोबत ठेवा. तुम्ही एका निरागस मुलीच्या आयुष्याशी असं खेळायला नको. ही खूप चुकीची गोष्ट आहे. तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की ती तुमच्या मैत्रिणीची मुलगी आहे. मग तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या मुलीशी असं वागता हे तुम्हाला शोभत नाही. 5वीत शिकणारा तो छोटासा मुलगा माझ्यासाठी आपल्या सख्ख्या आईशी वाद घालत होता. पण साक्षी आंटीने त्याला खूप रागाने ओरडून सांगितलं, तू तुझं काम करायला जा आणि एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करू नकोस. माझा बाप बनण्याचा प्रयत्न करू नकोस. कोणाला कुठे ठेवायचंय हे मला चांगलं माहीत आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या दोन्ही मुलांकडे पाहून सांगितलं, खबरदार जर ह्या मुलीबद्दल जास्त सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न केला तर सांगितलं ना, तिच्यापासून दूर राहायचं. त्यांनी मोहन काकांना कडक आदेश दिला की मला कायम त्यांच्यासोबत ठेवायचं आणि घरातली सगळी कामं मला शिकवायची. त्या घरातले जुने आणि एकमेव नोकर मोहन काकाच होते. साफसफाईपासून स्वयंपाकापर्यंत सगळी कामं तेच करत होते. मोहन काका आता खूप म्हातारे झाले होते. त्यांनी मला सांगितलं होतं की आधी त्यांची पत्नी इथे काम करायची. तिच्या मृत्यूनंतर त्यांनी इथे काम सुरू केलं. देवाने त्यांना अपत्य दिलं नव्हतं. ते एकटे होते, इथेच राहत होते आणि इथली सगळी कामं करत होते. अतुल आणि नैना नेहमी साक्षी आंटीकडे हट्ट करायचे की सुमनचाही त्यांच्यासारख्या चांगल्या शाळेत प्रवेश करून द्यावा. ते नेहमी माझी बाजू घ्यायचे. मलाही शिकायचं होतं. पण ह्या घरात माझं म्हणणं ऐकणारं कोणीच नव्हतं. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत झाडू, भांडी आणि बाकीची छोटी मोठी कामं करत राहायचे आणि त्या आलिशान बंगल्यात माझी किंमत एका साध्या नोकरापेक्षा जास्त नव्हती. माझ्या आईची मैत्रीण असलेली ती बाई, जिने माझ्या आईसोबत लहानपणी खूप चांगले क्षण घालवले होते, तिने त्या मैत्रीचाही मान ठेवला नाही आणि मला फक्त नोकराणी बनवण्यासाठी अनाथ आश्रमातून आणलं होतं. जेव्हा घरात एखादा मोठा पाहुणा यायचा तेव्हा मला काम करण्यापासून लगेच थांबवलं जायचं. मला स्वच्छ कपडे घालून हॉलमध्ये टीव्ही समोर बसवलं जायचं, कारण कोणालाही असं वाटू नये की ह्या बाईने एका छोट्या मुलीला घरची नोकराणी बनवलं आहे. कोणालाही असं दिसू नये की माझ्याकडून नोकराणीप्रमाणे काम करून घेतलं जातं. अशाच प्रकारे घुसमटत माझ्या आयुष्यात अनेक वर्ष निघून गेली आणि मी शिक्षणापासून पूर्णपणे दूर राहिले. मला वाचता लिहिता येत नव्हतं, कारण सुरुवातीपासून
मला शाळेत शिकवणारं कोणीच नव्हतं. पण अतुल आणि नैना साक्षी आंटेच्या नजरेपासून लपून मला घराच्या मागच्या बागेत घेऊन जायचे. माझ्या सोबत खेळायचे आणि शाळेतून आणलेले चॉकलेट्स आणि बिस्किट मला द्यायचे. कधी साक्षी आंटीला कळलं की त्यांच्या मुलांनी माझ्यासाठी काही आणलं आहे तर त्या दोघांनाही ओरडायच्या. पण तरीही अतुल आपल्या खिशातील पैशातून माझ्यासाठी खाण्याच्या वस्तू आणि खेळणी आणून शांतपणे माझ्या क्वार्टरमध्ये ठेवून जायचा. मग एक दिवस असा आला की त्या बंगल्यात खूप मोठा गोंधळ आणि लगबग सुरू झाली होती. एक मोठी शानदार पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्या दिवशी साक्षी आंटीने मला एक नवीन आणि सुंदर ड्रेस दिला, कारण खूप सारे पाहुणे येणार होते. सगळे नातेवाईक आणि पाहुणे येत असताना अचानक माझी नजर समोरून येणाऱ्या माझ्या सख्ख्या मामांवर पडली. त्यांना पाहताच माझ्या दुःखाने भरलेल्या मनात अचानक आनंदाची आणि आपलेपणाची लहर आली. शेवटी ते जसेही होते माझेच होते. माझ्या आईचे सख्खे भाऊ होते. मी धावत त्यांच्या जवळ गेले. त्यांनी हसून माझ्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी विचारलं, मामा तुम्ही इथे कसे? त्यांनी सांगितलं, मी इथे कॅटरिंगचं काही काम बघायला आलो आहे. तू इथे आनंदात राहतेस ना बेटी? मी त्यांना काय उत्तर देणार होते. आधी त्यांनी मला अनाथ आश्रमात पाठवलं आणि मग अनाथ आश्रमातून मला इथे आणलं आणि आता निरागसपणे विचारत होते की मी इथे आनंदात आहे का? मी त्यांना काहीही उत्तर दिलं नाही, फक्त हलकसे हसले. मला ह्या घरात येऊन पूर्ण 3 वर्ष झाली होती. मामांसोबत माझं बरंच बोलणं झालं. मी त्यांना मामी आणि दीपिकाबद्दलही विचारलं. थोड्या वेळाने मला कळलं की अतुलला चांगलं शिक्षण देण्यासाठी त्याचे आई बाबा त्याला परदेशात पाठवत होते आणि त्याच आनंदात ही पार्टी ठेवली होती. पार्टीमध्ये सगळे पाहुणे जेवण करत होते आणि त्या दिवशी साक्षी आंटीची मजबुरी होती की त्यांनी सगळ्यांसमोर माझ्याशी घरच्या सदस्यासारखं वागायचं. त्या सगळ्यांना दाखवत होत्या की त्या किती दयाळू आहेत आणि गरिबांची किती मदत करतात. त्यांनी लोकांना सांगितलं होतं की त्यांनी अनाथ आश्रमातून एका निरागस मुलीला दत्तक घेऊन घरी आणलं आहे आणि तिचं पालन पोषण करत आहेत. पण कोणालाही माहीत नव्हतं की त्या मला नोकराणी बनवून ठेवत आहेत. मी सुंदर ड्रेस घातला होता. माझी हेअरस्टाईलही छान केली होती. जेव्हा मी आरशात स्वतःकडे पाहिलं तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं की मी खूप सुंदर दिसत आहे. मी आणि नैना हॉलमध्ये एकत्र उभ्या होतो. तेवढ्यात साक्षी आंटीच्या एका श्रीमंत नातेवाईक बाईने माझ्याकडे बोट दाखवत विचारलं, ही तुमची मुलगी आहे का? साक्षी आंटीने पटकन नैनाकडे बोट दाखवत सांगितलं, नाही, माझी मुलगी तर ती आहे. ती बाई हसून म्हणाली, अच्छा, पण ही पहिली मुलगी तर जास्त गोड आणि सुंदर आहे. हे ऐकून साक्षी आंटीला आतून खूप राग आणि द्वेष आला, पण पाहुण्यांमुळे त्या गप्प राहिल्या. त्या दिवसानंतर मी जसजशी मोठी होत गेले आणि माझ्या चेहऱ्यावर तारुण्याची चमक येऊ लागली तसा घरात येणारा प्रत्येक नवीन पाहुणा माझ्या सौंदर्याचं आणि निरागसतेचं कौतुक केल्याशिवाय राहत नव्हता. एक दिवस तर साक्षी आंटीचा राग पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेला. त्यांनी मला धोकादायक नजरेनं पाहिलं आणि ओरडून म्हणाल्या, तू नेहमी नटून थटून तयार होण्यात व्यस्त असतेस का? यापुढे मी तुला अशी हेअरस्टाईल किंवा चेहऱ्यावर मेकअप केलेला कधीच पाहता कामा नये. घरात राहतेस तर नीट राहा. तयार होऊन राहण्याची गरज नाही. तू नक्कीच माझ्या मुलीच्या वस्तू चोरून वापरत असशील. तुझ्या सवयी सुधार. निदान तुझ्या मेलेल्या आई बापांची तरी इज्जत ठेव. मी तुला फक्त तुझ्या आईमुळे सहन केलं आहे. तुझी कोणतीही चालाकी मला दिसली तर सगळ्यात आधी तुझे पाय तोडेन. मग माझ्याकडून कोणत्याही दयेची अपेक्षा ठेवू नकोस. घरात कोणी आलं की तू अशी नवरीसारखी समोर येतेस, जणू कोणी तुझं लग्न ठरवायला आलं आहे. त्या दिवशी त्यांनी माझा खूप अपमान केला आणि मी रडत रडत माझ्या क्वार्टरमध्ये येऊन 4 पायवर पडले. थोड्या वेळाने मोहन काका आले. त्यांनी मला अशा अवस्थेत पाहिलं आणि प्रेमाने माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, बेटी, मला तुझी खूप दया येते. मालकीन तुझ्याशी किती वाईट वागते. मला वाटतं एका अनाथ मुलीसोबत असं वागायला नको. पण तू रडू नकोस. देवाकडे प्रार्थना कर आणि तुझ्या पुढच्या चांगल्या आयुष्यासाठीही प्रार्थना कर. तुला हवं असेल तर मी तुला रोज मंदिरात घेऊन जाईन. इथे जवळच एक मंदिर आहे. तिथे मनापासून प्रार्थना केली की इच्छा लवकर पूर्ण होते. त्या दिवसापासून मोहन काका मला सकाळी लवकर उठवून मंदिरात घेऊन जाऊ लागले. मी तिथे जाऊन मनापासून प्रार्थना करायचे. मला जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा मी घरच्या मंदिरात जाऊन पूजा करायचे.
देवासमोर हात जोडून खूप प्रार्थना करायचे आणि फक्त एवढंच मागायचे की माझं पुढचं आयुष्य चांगलं व्हावं. अशाच प्रकारे वेळ जात गेला आणि मी एका छोट्या मुलीपासून पूर्णपणे तरुण झाले. एक दिवस साक्षी आंटीची बहीण अतुल परत येणार असल्यामुळे काही दिवस बहिणीच्या घरी राहायला आली होती. ती बाहेरच्या सुंदर बागेत साक्षी आंटी सोबत बसली होती. अतुल आपलं शिक्षण पूर्ण करून 2 दिवसांनी परदेशातून परतणार होता आणि संपूर्ण घरात साफसफाई आणि मोठ्या तयारी सुरू होत्या. मी किचन मधून भांडी घेऊन जात होते तेव्हा अचानक साक्षी आंटीच्या बहिणीचा मोठा आवाज माझ्या कानावर आला. ती हसत हसत साक्षी आंटीला म्हणत होती, साक्षी, शेवटी या अनाथ मुलीला तू किती दिवस आपल्या सोबत ठेवणार आहे? किती दिवस तिला गळ्यात लटकवून ठेवणार आहेस? असं होऊ नये की ही फुकटची नोकराणी कायमची तुझ्याच घरात राहावी लागेल. साक्षी आंटीने आश्चर्याने विचारलं, तू काय म्हणतेस? त्यावर तिची बहीण टोमणे मारत म्हणाली, ही मुलगी जितकी सुंदर आहे आणि वय वाढत जाईल तशी तिचं सौंदर्य आणखीन वाढत चाललं आहे. जर अतुल परत आल्यावर त्याने तिला एकदा पाहिलं आणि म्हटलं की मला हिच्याशी लग्न करायचं आहे तर साक्षी तू अडचणीत येशील. तुला तुझ्या नोकराणीला सून बनवावं लागेल. मी भिंतीच्या आड उभी राहून हे सगळं ऐकत होते आणि माझा श्वासच अडकला. साक्षी आंटी घाबरून म्हणाल्या, हो, याचा विचार तर मी केलाच नाही. तूच सांग, तुझ्या ओळखीत एखादा गरीब, साधा आणि चांगला मुलगा असेल तर सांग, म्हणजे लवकरात लवकर हिचं लग्न करून तिला इथून पाठवता येईल. अतुल परत आला की माझं पहिलं काम हेच असेल. हे भयानक बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मी शांतपणे धावत माझ्या क्वार्टरमध्ये आले. माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. तेवढ्यात मोहन काका आत आले. त्यांनी मला रडताना पाहिलं आणि घाबरून विचारलं, काय झालं सुमन? पुन्हा कोणी तुला ओरडलं का? मी पटकन अश्रू पुसले आणि गोष्ट टाळण्याचा प्रयत्न केला. पण मोहन काकांनी आग्रह केल्यावर मी साक्षी आंटी आणि त्यांच्या बहिणीमध्ये झालेलं सगळं बोलणं त्यांना सांगितलं. मोहन काकांनी मला धीर देत हसून सांगितलं, तू या फालतू गोष्टींची चिंता करू नकोस बेटी. तू मनापासून देवाकडे जी प्रार्थना केली आहेस ना, ती नक्की स्वीकारली जाईल. बघ, देव तुझी मदत नक्की करेल आणि तुझ्यासाठी असा मार्ग काढेल की तुझं आयुष्य ह्या अडचणींमधून बाहेर पडून सुखाच्या मार्गावर जाईल. अगदी 2 दिवसांनी अतुलही आपलं शिक्षण पूर्ण करून परत आला. तो आधीपेक्षा खूप स्मार्ट आणि देखणा दिसत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर लहानपणीचं तेच साधं आणि हसतमुख व्यक्तिमत्व अजूनही होतं. मला पाहताच त्याचा चेहरा आनंदाने खुलला आणि तो माझ्या जवळ येऊन म्हणाला, हॅलो सुमन. तो माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतानाच जवळ उभ्या असलेल्या साक्षी आंटीची रागीट नजर माझ्यावर पडली आणि त्या लगेच माझ्यावर ओरडल्या, लवकर किचनमध्ये जा आणि जेवणाची तयारी कर. तू इथे काय करतेस? इथे काय काम आहे तुझं? मी घाबरून तिथून निघून गेले. त्यानंतर अतुल सगळ्यांना भेटवस्तू वाटत होता आणि मी क्वार्टरच्या खिडकीतून हे सगळं शांतपणे पाहत होते. नैना अजूनही माझी खूप काळजी घ्यायची आणि अनेकदा माझी बाजू घेऊन आईला उत्तर द्यायची. ती म्हणायची, आई, तुम्ही सुमनवर विनाकारण रागवू नका. ती तुम्हाला काय म्हणते आहे का? पण साक्षी आंटी उलट तिलाही ओरडायच्या, तू माझी आई बनण्याचा प्रयत्न करू नकोस. अतुलला घरी येऊन अजून एकच दिवस झाला होता आणि अचानक नयनासाठी एक खूप श्रीमंत आणि चांगल्या कुटुंबातून स्थळ आलं. सकाळपासूनच घरात पाहुण्यांच्या स्वागताची तयारी सुरू झाली. ते लोक फक्त नयनाला पाहण्यासाठी येणार होते. मी माझ्या क्वार्टरमध्ये उदास बसले होते तेव्हा नयना आनंदाने माझ्याकडे आली आणि म्हणाली, सुमन, मला पाहण्यासाठी आज मुलाकडचे लोक येणार आहेत. तू लवकर माझ्यासोबत माझ्या खोलीत चल. आपण दोघी मिळून मी कोणते कपडे घालायचे ते ठरवूया. तिने इतक्या प्रेमाने मला बोलावलं की मला नकार देता आला नाही. मी तिच्या सोबत गेले. आम्ही खोलीत कपडे निवडत होतो तेवढ्यात अतुलने खोलीत डोकावलं आणि मला पाहून तो आत आला. त्याने खूप प्रेमाने विचारलं, कशी आहेस सुमन? त्यावर मी निरागसपणे हसले. तो म्हणाला, मी तुझ्यासाठी ही एक खास भेट आणली आहे, पण आईच्या भीतीमुळे ती तुला सगळ्यांसमोर देऊ शकलो नाही. तू इथेच बस, मी घेऊन येतो. थोड्या वेळाने तो हातात एक लिफाफा घेऊन आला आणि तो मला देत म्हणाला, हा शांतपणे क्वार्टरमध्ये घेऊन जा. आईला ह्याबद्दल अजिबात कळता कामा नये. नयनाने लगेच शहाणपणाने तिचा जुना सूट त्या लिफाफ्यावर ठेवला, जेणेकरून साक्षी आंटीने पाहिलं तरी त्यांना वाटेल की नयनाने आपले जुने कपडे मला दिले आहेत. मी तो लिफाफा घेऊन पटकन क्वार्टरमध्ये आले.
तो उघडून पाहिला तर माझे डोळेच विस्पारले. त्यात महागड्या ब्रँडची क्रीम आणि एक स्मार्टफोन होता. मी आयुष्यात कधी मोबाईल वापरला नव्हता, म्हणून भीतीने तो लगेच कपड्यांच्या खाली लपवला. मला भीती होती की साक्षी आंटीला कळलं तर त्या माझा जीव घेतील. मी ठरवलं की मोहन काकांशी याबद्दल बोलावं. मोहन काका काम संपवून खोलीत आले तेव्हा मी त्यांना सगळ्या भेटवस्तू दाखवल्या. ते मला आश्चर्याने पाहू लागले आणि गंभीर होत म्हणाले, जर मालकिनीला ह्याबद्दल कळलं तर ती तुझ्या चारित्र्यावर खोटे आरोप करेल आणि तुला असा त्रास देईल जो तुझ्याकडून सहनही होणार नाही. हा मोबाईल शांतपणे अतुलला परत दे. तुला तो वापरता येतही नाही, मग तो ठेवण्यात काय फायदा? मोहन काकांच्या बोलण्यामुळे मी गोंधळले, कारण जेव्हा जेव्हा लोक माझ्या इज्जतीबद्दल बोलायचे तेव्हा माझ्या आई बाबांबद्दलही वाईट बोलायचे आणि ते माझ्यासाठी सहन करण्यापलीकडचं होतं. बोलता बोलता मोहन काकांनी आणखीन एक दुःखद सत्याचा खुलासा केला. ते म्हणाले, मालकीन तुला लवकरात लवकर लग्न लावून या घरातून बाहेर पाठवू इच्छिते. त्यांनी आपल्या जमिनीवर काम करणाऱ्या एका गरीब नोकराच्या मुलासोबत तुझं लग्न ठरवलं आहे, कारण त्यांना भीती आहे की त्यांचा मुलगा अतुल तुझ्यावर सहानुभूती बाळगता बाळगता तुझ्यावर प्रेम करू लागेल. आणि तुझ्या घराबद्दलही मी काही ऐकलं आहे. मालकिनीने तुझ्या आई बाबांचं ते घर विकण्याचा प्लॅन केला आहे, जे तुझ्या नावावर होतं. त्या पैशातून तुझ्या लग्नाचा खर्च करायचा आणि स्वतःच्या खिशातून 1 रुपयाही खर्च करायचा नाही. माझ्या आई बाबांचं ते घर, ज्याच्या आठवणी आजही माझ्या मनाला बोचत होत्या, ते विकणार आहेत हे ऐकून माझं मन दुःखाने भरून आलं. मला फक्त एकदाच त्या घराला पाहायचं होतं, जिथे माझ्या आई बाबांनी आपल्या आवडीच्या वस्तू सजवल्या होत्या. पण ही इच्छा फक्त इच्छाच राहिली होती. मी मोहन काकांच्या गळ्यात पडून फुटफुटून रडले. तेवढ्यात अतुल मोहन काकांना बोलावण्यासाठी क्वार्टरमध्ये आला आणि मला अशा अवस्थेत पाहून दारातच थांबला. त्याने वारंवार विचारलं तेव्हा मी रडण्याचं कारण फक्त एवढं सांगितलं की मला माझ्या आई बाबांची खूप आठवण येत आहे. दुसऱ्या सकाळी साक्षी आंटी माझ्यासाठी नयनाचा जुना वापरलेला सूट घेऊन आल्या आणि थंड आवाजात म्हणाल्या, आज संध्याकाळी तुझं लग्न आहे, शांतपणे तयार हो, नयना तुला तयार करेल. या घरात माझी हैसियत एका नोकराणीपेक्षा जास्त नव्हती. मग त्यांच्या या निर्णयावर मी काय आक्षेप घेणार होते? मी शांतपणे मान खाली घातली, घरच्या मंदिरात गेले, हात जोडले आणि रडत रडत देवाकडे प्रार्थना करू लागले. देवा, आता माझ्याकडून आणखी सहन होत नाही. मला संकटात ढकललं जात आहे. मी ज्या लोकांकडे जाणार आहे ते माझ्याशी कसे वागतील माहीत नाही. रडता रडता माझे डोळ्याला डोळा लागला. जेव्हा जाग आली तेव्हा मोहन काकांनी मला क्वार्टरमध्ये जाऊन झोपायला सांगितलं. मी रडत रडत त्यांचा हात धरला आणि म्हणाले, उद्या मला तुम्हीच विदा करा. मी तुम्हालाच माझे बाबा मानते, कारण तुम्ही मला माझ्या वडिलांसारखे वाटता. माझं बोलणं ऐकून मोहन काकांच्याही डोळ्यात अश्रू आले. त्यांनी मला मिठी मारून शांत केलं आणि म्हणाले, बेटी, तूही माझ्यासाठी माझ्या मुलीसारखीच आहेस. माझी मुलगी असती तर अगदी तुझ्यासारखी असती. मी तुझ्या चांगल्या भविष्यासाठी रोज देवाकडे प्रार्थना करेन. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 9 वाजता नैना माझ्या जवळ आली आणि मला आपल्या खोलीत घेऊन जाऊन तयार करू लागली. कपडे नैनाचे वापरलेले होते, पण मी ते घातले आणि आरशात पाहिलं तेव्हा ते खूप सुंदर आणि महागडे दिसत होते. नैना हसून म्हणाली, सुमन, तू मेकअप शिवायही खूप सुंदर दिसतेस. बघ, तुझा नवरा तुझ्यावर वेडा होईल. तेवढ्यात अतुलने दार उघडून आत पाहिलं. त्याची नजर माझ्यावर पडली आणि त्याचे पाय काही क्षण तिथेच थांबले. त्याने मला काही क्षण निरखून पाहिलं आणि शांतपणे तिथून निघून गेला. अर्ध्या तासाने मोहन काका धावत आले आणि म्हणाले, मुलाकडचे लोक आले आहेत, चल बाहेर ये. नैनाने माझा हात धरला आणि मला हॉलमध्ये घेऊन आली. पण जशी माझी नजर पंडितजींच्या जवळ बसलेल्या वरावर पडली तशी माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो एखादा तरुण मुलगा नव्हता, तर अधेड वयाचा माणूस होता. लग्नाच्या विधीला सुरुवात होणार इतक्यात अतुल वादळासारखा खोलीत आला आणि मोठ्याने ओरडला, थांबा पंडितजी, तुम्ही उठा आणि आपल्या घरी जा. हा माणूस आधीपासूनच विवाहित आहे. त्यानंतर त्याने आपल्या वडिलांच्या नोकराचा कॉलर पकडला आणि रागाने ओरडला, तुम्हाला लाज वाटली नाही? आपल्या विवाहित मुलासाठी एवढ्या लहान अनाथ मुलीचं स्थळ घेऊन आलात? तो नोकर घाबरून म्हणाला, छोटे मालक, याच्या लग्नाला 3 वर्ष झाले आहेत, पण त्याला मूल झालेलं नाही, म्हणून आम्ही हे स्थळ आणलं.
मालकिनीनेही हे लग्न आनंदाने मान्य केलं होतं. आम्ही काहीही खोटं सांगितलेलं नाही. मालकिनीला सगळं माहीत आहे. हे ऐकून अतुलचा राग आणखी वाढला आणि त्याने त्या नोकराला मारायला सुरुवात केली. अतुलचे वडील आणि साक्षी आंटी मध्ये पडून त्याला थांबवू लागले. साक्षी आंटी रागाने म्हणाल्या, हे लोक आपल्या सगळ्यांच्या संमतीने आले आहेत आणि मी हिचं लग्न माझ्या इच्छेने करत आहे. तुला काय त्रास आहे? अतुल ओरडून म्हणाला, मम्मी प्लीज, तुम्ही एका बेसहारा अनाथ मुलीवर एवढा अन्याय करत आहात. उद्या हाच प्रकार तुमच्या स्वतःच्या मुली नयनासोबत झाला तर? साक्षी आंटी ओरडल्या, जेव्हा ह्या मुलीला काही अडचण नाही तर तू मध्ये का पडतोस? नैना देखील आईला म्हणाली, मम्मी मला वाटलं होतं एखादा तरुण मुलगा असेल. हा तर एवढ्या मोठ्या वयाचा माणूस आहे. तुम्हाला या बिचाऱ्या मुलीची दया येत नाही का? तिथे मोठा गोंधळ आणि तमाशा सुरू झाला होता. मी डोळ्यात अश्रू घेऊन माझ्या दुर्दैवाचा तमाशा शांतपणे पाहत होते. अतुल इतका रागवलेला मी कधीच पाहिला नव्हता. अचानक तो पुढे आला आणि त्याने सगळ्या नातेवाईकांसमोर माझा हात घट्ट पकडला आणि मोठ्याने जाहीर केलं, मी हिच्याशी लग्न करेन. मी सुमनशी लग्न करेन. हे ऐकताच साक्षी आंटी आणि त्यांच्या पतीच्या अंगात जणू आग पेटली. ते अतुलला शिव्या देत त्याला दूर ढकलू लागले. पण अतुलने माझा हात इतका घट्ट धरला होता की तो सोडतच नव्हता. मी तर दंग झाले होते की माझ्या आयुष्यात हा कोणता नवीन वादळ आला आहे. साक्षी आंटी आपल्या नवऱ्याला अतुलपासून दूर करत होत्या आणि धक्काबुक्कीत माझा हात अतुलच्या हातातून सुटला आणि मी भीतीने तिथून पळत माझ्या क्वार्टरमध्ये जाऊन स्वतःला बंद करून घेतलं. बाहेरून विजय अंकलचा ओरडण्याचा आवाज येत होता. मी आधी सांगितलं होतं, या अनाथ मुलीला आपल्या घरात ठेवू नका. आता हिने आपल्या मुलाला आपल्या जाळ्यात अडकवलं. मी खोलीत घाबरून थरथरत होते. जणू या सगळ्या प्रकाराची चूक माझीच होती. मी तर त्या लग्नालाही विरोध केला नव्हता. त्यांनी माझं लग्न त्या अधेड माणसाशी लावलं असतं तरी मी शांतपणे तिथून निघून गेले असते. पण आता परिस्थिती खूपच गंभीर झाली होती. अतुलने पाहिलं की त्याचे आई बाबा रागाने लाल झाले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत मानायला तयार नाहीत. तेव्हा तो म्हणाला, तुम्हाला माझं आणि सुमनचं लग्न करायचं नसेल तर नका करू. पण माझा एक मित्र आहे, त्याचे आई बाबा ह्या जगात नाहीत आणि त्याचं स्वतःचं चांगलं घर आहे. तुम्ही सुमनचं लग्न त्याच्यासोबत ठरवा. पण मी तिचं आयुष्य या म्हाताऱ्या नोकराच्या मुलासोबत अजिबात बर्बाद होऊ देणार नाही. अतुल दुसरा मार्ग शोधत आहे. हे पाहून अंकल आणि आंटी घाबरले, कारण त्यांना भीती होती की अतुल हट्टाला पेटला तर तो स्वतःच सुमनशी लग्न करेल. म्हणून त्यांनी लवकरच होकार दिला. दुसऱ्याच दिवशी अतुलने त्या मुलाला बोलावून घेतलं आणि घरातच साधेपणाने माझं लग्न लावून दिलं. माझी विदाईची वेळ आली तेव्हा अतुल माझ्या जवळ आला. त्याने प्रेमाने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, सुमन, मी जे काही केलं ते फक्त एक डाव होता, जेणेकरून ह्या लोकांच्या डोक्यातला विचार बदलता येईल. मी तो मार्ग निवडला नसता तर हे लोक तुझं लग्न त्या अधेड माणसाशी जबरदस्तीने लावून दिलं असतं. मी तुला नेहमी नयनासारखीच माझी बहीण मानलं आहे. पण ज्या दिवशी मी क्वार्टरमध्ये आलो आणि तुला रडत रडत देवाकडे प्रार्थना करताना पाहिलं, त्या क्षणी मी मनात ठरवलं की जसं मी माझ्या सख्या बहिणीसाठी उभा राहतो तसंच नेहमी तुझी ही ढाल बनेन. तू अजिबात काळजी करू नकोस. ज्या मित्रासोबत मी तुझं लग्न लावतोय तो खूप चांगला आणि शरीफ माणूस आहे. तू त्याच्यासोबत सुखी राहशील. आजपासून तू माझी सख्खी बहीण आहेस आणि हे लक्षात ठेव. माझे आता एक नाही तर 2 बहिणी आहेत. जवळच उभे असलेले मोहन काका हे ऐकून हसत होते आणि प्रेमाने माझ्याकडे पाहत होते. त्यानंतर माझ्या विदाईची वेळ आली. मोहन काकांनी वडिलाची भूमिका निभावली आणि अतुलने भावासारखं मला सन्मानाने विदा केलं. जेव्हा माझी पहिली नजर माझ्या नवऱ्यावर पडली तेव्हा तो अतुलच्याच वयाचा स्मार्ट आणि देखणा तरुण होता. तो मला आपल्या घरी घेऊन आला. तेव्हा घरच्या मुख्य दरवाजाला कुलूप होतं. त्याने हसत कुलूप उघडलं आणि माझ्याशी खूप आदराने म्हणाला, तुम्ही माझी पत्नी आहात. या घरात तुमचं गृहप्रवेश करायला तुमचं स्वागत करणारा कोणी नाही. माझ्याशिवाय तुम्हाला इथे कोणीच नाही. म्हणून तुमच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करेन. खरं तर मी तुमचं फुलांनी स्वागत केलं असतं, पण मी एकटाच आहे. एवढं सांगून तो आत गेला आणि आधीच तयार केलेली पूजेची थाळी घेऊन आला. त्याने माझ्यावर फुलं उधळली आणि माझा गृहप्रवेश केला. त्यानंतर तो मला खोलीत घेऊन गेला आणि प्रेमाने माझं घुंगट थोडा मागे केलं. हसत म्हणाला, तुमचं या नव्या आयुष्यात स्वागत आहे.
तो माझ्याशी प्रेमाने बोलत म्हणाला, मी खूप भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखी सुंदर आणि भोळी मुलगी पत्नी म्हणून मिळाली. अतुलने माझ्यावर खूप मोठा उपकार केला आहे. त्याने तुमच्यासोबत जी भलाई केली आहे तिचं ऋण मी आयुष्यभर फेडू शकणार नाही. मग त्याने मला त्याच्या भूतकाळाबद्दल सांगायला सुरुवात केली. त्याने सांगितलं की लहानपणीच त्याचे आईबाबा या जगातून निघून गेले होते. जेव्हा तो कसाबसा 17 वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या दगडासारख्या कठोर चाच्यांनी त्याच्या वडिलांच्या घरावर बेकायदेशीरपणे ताबा मिळवला होता. पण त्याने हार मानली नाही. रात्रदिवस मेहनत करून त्याने शिक्षण पूर्ण केलं आणि खूप कष्ट केल्यानंतर आपल्या वडिलांचं घर परत मिळवलं. अतुल त्याच्या आयुष्याबद्दल खूप चांगलं जाणत होता, कारण दोघंही शाळेपासून एकत्र शिकले होते आणि चांगले मित्र होते. त्यानंतर त्याने मला सांगितलं की त्याचं नाव मोहित आहे. मोहितने मला त्याच्या आयुष्यात पाहिलेल्या दुःखाबद्दल सांगितलं आणि म्हणाला की अतुलने त्याला माझ्याबद्दल सगळं खरं खरं सांगितलं होतं. मी किती चांगली, भोळी आणि दुःख सोसलेली मुलगी आहे हे त्याने त्याला सांगितलं होतं. त्यानंतर मोहितने माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि गंभीरपणे म्हणाला, सुमन, मी तुला वचन देतो की आयुष्यात तुला कधी रुसू देणार नाही आणि रडूही देणार नाही. तुझ्या जुन्या आयुष्यात जितके अश्रू व्हायचे होते तितके तू वाहून झाले. आजपासून तुझ्या डोळ्यात एकही अश्रू येणार नाही. त्याच्या प्रेमळ शब्दांनी माझ्या दुःखी चेहऱ्यावर पहिल्यांदा एक सुंदर हसू उमटलं आणि मला पहिल्यांदा जाणवलं की आपल्या माणसाचं प्रेम आयुष्य किती सुंदर बनवतं. लग्नानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. माझा नवरा माझी खूप काळजी घेतो, माझ्या प्रत्येक गोष्टीचा आणि माझ्या आवडीचा आदर करतो. मला जगातली सगळी सुख देण्याचा प्रयत्न करतो. अतुल एका सख्या भावाप्रमाणे नेहमी आमच्या घरी येतो आणि माझी विचारपूस करतो. जरी अंकल आणि आंटीने माझ्याशी सगळे संबंध तोडले असले तरी मोहन काका मात्र माझ्या सख्या वडिलांप्रमाणे आजही माझ्या घरी येतात. त्यांना माझ्या समोर पाहिलं की मला अगदी तसाच आनंद होतो जसा एखाद्या मुलीला तिचे बाबा घरी आल्यावर होतो. मी माझं छोटंसं घर खूप प्रेमाने सांभाळलं आहे. मोहित साधी नोकरी करतो. आमच्याकडे खूप मोठी संपत्ती नाही, पण आमच्याकडे स्वतःचं घर आहे, मनशांती आहे, प्रेम आहे आणि देवाची कृपा आहे. आणि आता तर मी आई सुद्धा होणार आहे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची ही कथा नक्की आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. मित्रांनो, या संपूर्ण कथेचा सगळ्यात मोठा धडा हा आहे की माणसाची परिस्थिती कितीही वाईट असली तरी त्याची किंमत कधीच कमी होत नाही. सुमनला ज्यांनी ओझं समजलं, ज्यांनी तिच्यावर अन्याय केला, त्यांनी तिचं आयुष्य कठीण केलं. पण तिच्या चांगुलपणाने, संयमाने आणि धैर्याने शेवटी तिला सुखाची वाट मिळाली. या कथेतून आपल्याला हेही शिकायला मिळतं की एखादी व्यक्ती अनाथ असली म्हणून ती एकटी नसते आणि रक्ताचं नातं असणारेच आपले असतात असंही नाही. कधी कधी परक माणूसही सख्या नात्यापेक्षा मोठा आधार बनतं. त्यामुळे कोणाच्याही परिस्थितीची थट्टा करू नका, कोणाला कमी लेखू नका आणि शक्य असेल तेव्हा एखाद्याच्या आयुष्यात आधार बनण्याचा प्रयत्न करा. कारण आपण एखाद्याला दिलेली छोटीशी मदत सुद्धा त्याच्यासाठी संपूर्ण आयुष्य बदलणारी ठरू शकते. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच मनाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या रिअल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या सुंदर कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.